श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, यंदा 25 जुलै म्हणजे शनिवारी आलेली आहे देवशयनी आषाढी एकादशी. असं म्हटलं जातं की आपल्या डोळ्यासह आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या समोर येते ती पंढरपूरची वारी आणि पांडुरंगाची मूर्ती. वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशी तिथी येत असतात, परंतु 24 एकादशी पैकी देवशयनी एकादशीला खास विशेष अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे. बघा, आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते आणि भक्तासाठी आषाढी एकादशीचा हा दिवस भगवान विष्णू देवांचे कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा अतिशय अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो. असं म्हटलं जातं की जो व्यक्ती या एकादशीचं व्रत करतो त्याचे सर्व पाप जे आहे तर ते दूर होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होत असते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते. लाखो भाविक भक्त वारकरी पंढरपुरामध्ये अगदी रंगून जातात, विठ्ठलाचं दर्शन घेतात. विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदुमून जाते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी किंवा महा एकादशी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. या दिवशी भगवान श्री हरी विष्णुदेव योग निद्रेसाठी 4 महिने योग निद्रेमध्ये जात असतात आणि या काळाला चातुर्मास म्हणून ओळखलं जातं, ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावे यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात. या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज जे असतात ना तर ते एकवटले गेलेले असतात. या दिवशी वस्तुदान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते आणि देव प्रसन्न होतात. ते तुमचे कर्म शुद्ध करतात आणि जीवनातील ज्या काही अडचणी अडथळे समस्या आहेत तर त्या देखील नष्ट करतात. त्याचबरोबर सात्विक आहार शरीर मन शुद्ध ते ठेवते. तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने जल अर्पण केल्याने पितृदोष देखील शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहाचे नकारात्मक प्रभाव जे आहेत तर ते कमी होतात. यामुळे जीवनात स्थिरता येते आणि शांती येते. या दिवशी विठ्ठल रुक्माईची संयुक्त पूजा घरात सुख शांती समृद्धी आणते. संपत्तीत अपार वाढ होते आणि मनातील ज्या काही अधुऱ्या इच्छा आकांक्षा मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात. या वर्षी देवशयनी एकादशीच्या दिवशी अनेक दुर्मिळ आणि शुभयोगाचा संयोग जो आहे तर तो जुळून आलेला आहे. जसं की अमृत सिद्धी योग, शिववास योग आणि ब्रह्मयोग, इंद्रयोग आणि पुष्य नक्षत्रावरती सूर्य उच्च राशीतील गुरु यांचा संयोग. या योगांमुळे या दिवशी केले जाणारी सेवा प्रार्थना उपाय आपल्याला अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी ठरणार आहे. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय अत्यंत महत्वाचा आणि तितकाच प्रभावशाली असल्यामुळे या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काही प्रभावशाली सेवा आणि उपाय देखील करत असतो आणि म्हणूनच देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही एक वेळ व्रत नाही केलं तरी देखील चालेल, परंतु प्रत्येकाने आपल्या घरामध्ये हा 1 रुपयाच्या नाण्यांचा अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे. तर आपल्याला 1 रुपयाचं नाणं एका ठिकाणी ठेवायचं आहे. हे नाणं ठेवल्यामुळे फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग जे आहेत तर ते सुरू होतील आणि ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे काही कर्ज आहे, दारिद्र्य आहे, गरिबी आहे तर ती दूर होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, पतीची, आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हे नाणं आपल्याला नेमकं कुठे ठेवायचं आहे, कशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि मेन म्हणजे कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा.
त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंट बॉक्स मध्ये पांडुरंग हरी हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा। तर बघा मित्र मैत्रिणींनो, आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीचं व्रत हे करायचं आहे, कारण या दोन्ही एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या एकूण 24 एकादशी व्रत केल्याचं जे काही शीघ्र पुण्य फळ आपण म्हणतो ना, तर हे आपल्याला प्राप्त होत असतं। आणि आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी मेन म्हणजे ब्रह्म मुहूर्तावरती लवकर उठायचं आहे। आपण ज्यावेळी उठतो तर त्यावेळी आपल्याला भगवान पांडुरंगाची मूर्ती आपल्या चेहऱ्यासमोर आणायची आहे। भगवान विष्णू देवांची मूर्ती आपल्याला चेहऱ्यासमोर आणायची आहे आणि आपल्याला ध्यान करायचं आहे। यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाची आपल्याला छानशी अशी सुरुवात करायची आहे। यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये जे काय पारोस आहे तर ते काढून घ्यायचं आहे। आंघोळीचं पाणी घ्यायचं आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला चिमूटभर हळद, थोडंसं गंगाजल, थोडंसं गोमित्र आपल्याला टाकायचं आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी एखाद्या तीर्थक्षेत्री किंवा नदी तीरावरती जाऊन स्नान करा, कारण की या दिवशी स्नानाला आणि दानाला खास विशेष अनन्यसाधारण महत्व दिलं जातं। स्नान केल्यानंतर यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान करायचं आहे। हे दान केल्यामुळे आपल्यावरती भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा होत असते। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे, शक्य असेल तर या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा धूप लावून घ्यायचा आहे, कारण की बघा, आपण कोणतीही सेवा उपाय जे आहे तर ते अग्निदेवतेच्या साक्षीने केले ना तर ते भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचत असतात आणि दिवा ते पोहोचवण्याचं काम करत असतो। म्हणून आपल्याला सर्वात अगोदर दिवा धूप लावून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या आपल्याला व्रत करण्याचा संकल्प हा करायचा आहे। आता तुमच्याकडे भगवान श्री हरी विष्णुदेवांची मूर्ती असेल, तुमच्याकडे पांडुरंगाची आणि रुक्माईची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला पंचामृतच्या दुधाने अभिषेक करायचा आहे किंवा साध्या पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे। परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा, मूर्ती स्वच्छ पुसून कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यांच्या जागेवरती म्हणजे देवघरामध्ये तुम्हाला विराजमान करायचे आहे। आता यानंतर हळद अर्पण करून घ्यायची, त्यानंतर थोडीशी पिवळी फुलं आपल्याला अर्पण करायची आहे, पिवळं चंदन आपल्याला लावायचं आहे, अष्टगंध आपल्याला भगवान विष्णुदेव पांडुरंगांना बाळकृष्णांना लावायचं आहे, कारण की भगवान श्री हरी विष्णुदेवांना पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई ही अतिशय अत्यंत प्रिय आहे, म्हणून आपल्याला ती अर्पण करून घ्यायची। त्यांना जास्तीत जास्त पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे। त्याचबरोबर तुळशी पत्र जे आहे, मंजिरी जी आहे तर ती सुद्धा आपल्याला अर्पण करायची आहे। या दिवशी तुम्ही तुळशी पत्र, मंजिरी याचा 108 पानांचा हार जो आहे तर तो बनवून तुम्ही अर्पण करू शकता फोटोला, मूर्तीला। यानंतर आपण तुळशी पत्र अर्पण करणार आहोत। जेव्हा आपल्याला आपल्या मनातील इच्छा ही पूर्ण करण्याकरता आपल्याला प्रार्थना करायची असेल, यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण ज्या आहेत तर त्या नक्कीच होतात। त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा श्रवण करायचं आहे। पांडुरंगाचा तुम्हाला एखादा अभंग येत असेल तर तो देखील तुम्ही गायचा आहे। यानंतर पांडुरंगाची, भगवान श्री हरी विष्णुदेवांची आरती करून घ्यायची आहे, माता लक्ष्मीची आरती करायची आहे। त्याचबरोबर आषाढी एकादशीचं व्रत कथेचं पठण किंवा श्रवण सुद्धा तुम्ही करू शकता। यानंतर मी दूध साखरेचा नैवेद्य किंवा मिठाईचा नैवेद्य किंवा केळीचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता। अशा रीतीने आपल्याला आपलं विधिवत पूजन सेवा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आणि यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे। बघा, उपाय आपण आषाढी एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकतात। हा उपाय करण्याकरता आपल्याला 1 रुपयाचं नाणं जे आहे तर ते घ्यायचं आहे, नाणंच घ्यायचं आहे, कारण पैशाला माता लक्ष्मी स्वरूप मानलं जातं आणि जेव्हा आपण पैशापासून काही उपाय करतो त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्याकडे प्रसन्न होते, आपल्यावरती तिची अखंड स्वरूपात कृपा राहत असते। हे 1 रुपयाचं नाणं जे आहे तर ते आपल्या देवघरामध्ये समोर आपल्याला घेऊन बसायचं आहे। पूजा करत असताना मात्र आसनावरती बसायचं आहे आणि हे नाणं जे आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं। आपल्याला हे नाणं सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने धुवून पुसून कोरडं करून घ्यायचं आहे। यानंतर आपल्या
उजव्या हातामध्ये ठेवायचं. हे नाण्याला हळदी कुंकू अक्षता आपल्याला लावायचे आहे. थोडंसं धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे. यानंतर विष्णू सहस्रनाम आपल्याला पठण करायचं. विष्णू सहस्रनामावली पठण करायची. आता ज्यांना वाचता येत नसेल त्यांनी युट्यूबला लावून द्या आणि श्रवण केलं तरी देखील चालणार आहे. त्याचप्रमाणे 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. 108 वेळा श्रीम मंत्राचा जप करायचा. कारण की या ज्या सेवा आहेत तर त्या लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय अत्यंत प्रभावशाली आणि उच्च कोटीच्या सेवा मानल्या जातात. या सेवा केल्यामुळे लवकरात लवकर आपल्यावरती माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णुदेव हे प्रसन्न होतात. त्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून मनोभावे भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. आपल्या जीवनामध्ये जी काही संकट विघ्न दारिद्र्य गरिबी आहे तर ती दूर करण्यासाठी अगदी तळमळीने मनापासून मनोमन आपल्याला प्रार्थना करायची आहे. किंवा तुमची एखादी इच्छा असेल किंवा काही केल्याने ती पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ण होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे. भगवान पांडुरंगांना सांगायचं आहे. त्यानंतर हे 1 रुपयाचं नाणं जे आहे तर ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या भगवान श्री हरी विष्णुदेवांच्या चरणाजवळ माता लक्ष्मीच्या चरणाजवळ किंवा पांडुरंगाच्या चरणाजवळ त्या 1 रुपयाचं नाणं आपल्याला ठेवायचं आहे. आपल्याला एक तुळशी पत्र सुद्धा आपल्याला या नाण्यावरती अर्पण करायचं आहे. अर्पण करताना परत एकदा आपली जी काही इच्छा आहे बोललेली तीच इच्छा आपल्याला परत बोलायची आहे. यानंतर संपूर्ण दिवसभर रात्रभर हे नाणं आपल्याला तिथेच राहून द्यायचं आहे. भगवान श्री हरी विष्णुदेवांच्या चरणावरच ठेवायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर स्नान करायचं. देवपूजा झाल्यानंतर हे जे काय आपण 1 रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे, तुळशीचं पान ठेवलेलं आहे तर ते आपल्याला उचलून घ्यायचं. नमस्कार करायचा. लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला बांधून घ्यायचं. याची छानशी पोटली तयार करून घ्यायची आणि ही जी पोटली आहे तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही तुमचे पैसे धन दागदागिने ठेवता तिजोरी असेल त्यामध्ये ठेवायचं आहे. किंवा एखादा तुमचा छोटा मोठा व्यवसाय असेल तर गल्ल्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा मग अगदीच पॉकेटमध्ये ठेवलं तरी देखील चालणार आहे. कारण की हे नाणं जे आहे तर आपण यावरती मनापासून सेवा केलेल्या आहेत आणि हे नाणं अभिमंत्रित झालं आहे. आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे किंवा आपल्या पाकिटामध्ये ठेवल्यामुळे गल्ल्यामध्ये ठेवल्यामुळे आपल्याकडे माता लक्ष्मीची कृपा होणार आहे आणि माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होणार आहे. आपल्याकडे धन येण्याचे मार्ग जे आहे तर ते देखील मोकळे होणार आहे. किंवा तुमचा एखादा व्यवसाय नीट चालत नसेल तर सांगितल्याप्रमाणे गल्ल्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तुमच्या घरामध्ये वारंवार भांडण होत असतील, कलह होत असतील, आजारपण येत असेल किंवा मग नवरा बायकोचं पटत नसेल, मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, घरामध्ये कोणत्याही सदस्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, सतत अडीअडचणी होता कामं रखडतात, त्याकरता सुद्धा तुम्हाला हा उपाय आवर्जून देवशयनी एकादशी आषाढी एकादशीच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि केलेल्या सेवेचं फळ जे आहे तर ते तुम्हाला एक ना एक दिवस मिळणारच आहे. उपाय करण्याकरता आपल्याला तुळशीची पानं ही जी आहेत तर ही पानं जी आहेत तर ती आपल्याला विषम संख्येमध्ये घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही 5, 7, 11 अशी पानं घ्यायची आहे आणि अशा रीतीने तुम्हाला तुळशीची पानं जी आहेत तर ती घ्यायची. आता या तुळशीच्या पानांपासून आपल्याला एक माळ ही तयार करून घ्यायची आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या भगवान श्री हरी विष्णुदेवांच्या मूर्तीला आपल्याला अर्पण करायची आहे, घालायची आहे. संपूर्ण दिवसभर रात्रभर ही माळा आपल्याला तिथेच ठेवायची. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं, आपली रोजची नित्य देवपूजा सेवा करून घ्यायची. यानंतर ही माला जी आहे तर ती भगवान विष्णुदेवांच्या गळ्यातून काढून घ्यायची आणि आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला लावायची आहे, बांधायची आहे. ही माळा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावल्यामुळे बांधल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. आपल्या घरामध्ये जे काही असणारे वास्तुदोष आहेत, पितृदोष आहे, नकारात्मक ऊर्जा आहे तर ती सुद्धा हळूहळू करत दूर होते. आणि की बघा, हिंदू धर्मामध्ये तुळशी माता ही अतिशय अत्यंत पवित्र वनस्पती मानली जाते आणि तुळस ही हरिप्रिया म्हणून ओळखली जाते. कारण की बघा, तुळशी माता ही पूजनीय मानली जाते. ज्या घरामध्ये दररोज माता तुळशीची पूजा सेवा केली जाते, दिवा लावला जातो, तिच्या समोर नमस्कार केला जातो, त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष निर्माण होत नाही. अशा
तुमच्यावरती अखंड भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद असतो। त्याचबरोबर तुम्हाला नोकरी, व्यवसाय किंवा करिअर मध्ये यश मिळत नसेल तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही हरभरा, चना डाळ जी असते, जिला आपण चना डाळ म्हणतो, त्यासोबतच गुळ आपल्याला जो आहे तर तो दान करण्याला खास विशेष महत्त्व दिलं जातं। असं दान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे काही अडचणी, अडथळे आहेत तर ते दूर होतात। तर असे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते मनापासून पूर्ण श्रद्धेने नक्की करून बघा, गरजूंना द्या। ज्या व्यक्तींना खरंच गरज आहे त्या व्यक्तींना तुम्ही ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या दान करायच्या आहे, कारण की ते खुश झाले म्हणजे आपल्याला पांडुरंगाचा आशीर्वाद जो आहे तर तो मिळतच असतो। हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी काही जेवढी पण नकारात्मक ऊर्जा असेल, इडापिडा असेल, नजरबाधा असेल, पितृदोष असेल, दारिद्र्य असेल, गरिबी असेल तर ते दूर होऊन आपल्या घराची, कुटुंबाची, मुलांची भरभरून अशी प्रगती होणारच आहे। आपण एका हाताने दिलं तर दुसऱ्या हातामध्ये आपल्याला भगवंत हे देतच असतो, म्हणून सदैव हाताने आपल्याला दान जे आहे तर ते करायचं आहे। आपल्या क्षमतेनुसार आपण दान करू शकता, सक्ती कुणालाही नाही। आपल्या ऐपतीनुसार, क्षमतेनुसार आपण दान करावं, आपली परिस्थिती बघून दान करावं। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा 1 रुपयाच्या नाण्यांचा उपाय जो आहे तर तो आवर्जून आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे। आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। यानंतरही आषाढी एकादशी उपायांचे व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती शेअर करेलच। त्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।